सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझे अस्तित्व माझे दत्त गुरुमाऊली. नामस्मरण. नामस्मरणाबद्दल बोलायचे झाले तर काय होते, बऱ्याच वेळेला आपण नामस्मरण तर करत असतो, परंतु नामस्मरण करत असताना काही काळ झाल्यावरती आपण ज्या वेळेला स्वतःचेच परीक्षण करू लागतो, त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला असे जाणवू लागते की आपण जे विचार करतोय त्या विचारांच्या मध्ये नामस्मरणामुळे फारसा काही फरक झालेला नाहीये, किंवा माझ्या वासनेमध्ये सुद्धा फारसा काही फरक झालेला नाहीये. मग अशा वेळेला काय होते की मनुष्याला तो जो नाम घेतोय त्या नामाबद्दल सुद्धा हळूहळू संशय येऊ लागतो. आणि एकदा का मनुष्याला आपल्या साधनेबद्दलच जर संशय यायला लागला तर ती त्याच्या साधन मार्गाला लागलेली एक प्रकारची आगच होय असे म्हणता येईल. तर आता नामस्मरण करताना आपल्यामध्ये जेव्हा आपल्याला फारसा फरक काही जाणवत नाही, त्यावेळेला साधारणतः कुठले कुठले संशय येतात, तर कधी कधी मनुष्याला असे वाटू लागते की त्या परमेश्वराचे दर्शन करून देण्यासाठी जे काही नाम असेल ना, ते खात्रीने वेगळेच काहीतरी असेल आणि मी कुठले तरी दुसरेच नामस्मरण करतोय. किंवा मला जर परमेश्वराची प्राप्ती व्हायची असेल, किंवा मला जर वाटते की मला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, तर हे फक्त नामस्मरण करूनच काही उपयोग नाही. कदाचित मला अजून काहीतरी सुद्धा दुसरे प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून मला परमेश्वर भेटेल. नामस्मरण केल्यामुळे किंवा करताना आपल्या आयुष्यामध्ये जे काही येणारे सुखदुःख असतात ते काही नामस्मरणामुळे टळत नसतात. आणि असे म्हटले जाते की प्रारब्ध ही कुणाला चुकत नाही, तर मग मी नाम का बरं घ्यावे, असा देखील संशय येतो. आता असे म्हणतात की नामस्मरण सोपे आहे, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी नामस्मरणापेक्षा दुसरे कुठले वेगळे साधन करावे लागते का? आता हे नामस्मरणाचे महात्म्य सांगणारे जे काही या थोर संतांनी जे काही हे अभंग लिहिलेले आहेत ते खरेच असतील हे कशावरून हो? अशा प्रकारचे एक ना दोन अनेक प्रकारचे नानाविध संशय साधकाच्या मनात यायला लागतात. आणि त्यामुळे काय होते की साधना करताना मग मनुष्याचे मन डळमळीत होते. आणि एकदा का मनुष्याला आपल्या साधनाच्या बाबतीत मनामध्ये जर विकल्प आला तर त्याची श्रद्धा आपोआपच कमी व्हायला लागते. आणि मग अशा प्रकारे त्याचे मन विचलित होते. एकदा का कुठल्याही एखाद्या छोट्या संशयाने मनुष्याच्या मनात घर केले की ते जे संशयाचे जे पिशाच्च असते ना, त्या पिशाच्चाला आपल्या मनातून बाहेर काढणे म्हणजे खरोखर अगदी अशक्यच असते. आणि ते जे पिशाच्च आहे संशयी, त्याला आपल्या मनातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप खास प्रयत्न करावा लागतात. आणि आपण या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपल्या मनातील हे जे काही संशय आहेत हे संशय देखील सहजासहजी दूर होऊ शकत नाहीत. आणि या पिशाच्चाच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रथमतः तर आपल्याला आपला जो दृष्टिकोन आहे ना, हा बदलणे खूप आवश्यक आहे. आता आपला दृष्टिकोन बदलायचा म्हणजे नेमके काय करायचे? आपली ही जी काही साधना आहे, या साधनेमध्ये जो आपल्याला हा जो संशय येतोय, हा कशा प्रकारे आपण दूर करायचा? तर आता आपल्या मनामध्ये प्राथमिक दृष्ट्या हा प्रश्न येतो की खरोखर ईश्वराचे अस्तित्व आहे का? तो भगवंत खरंच आहे का? आणि आहे तर तो दृश्य आहे का? तर असा जो काही संशय आपल्या मनामध्ये येतो, असा आहे की नाही हा संशय येण्याच्या ऐवजी माझा परमेश्वर हा आहेच, ही भावना प्रथमतः आपल्या मनामध्ये दृढ झाली पाहिजे. आणि आपल्याला आपल्या दत्त महाराजांचे, आपल्या परमेश्वराचे अस्तित्व हे मांडण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांच्या नामस्मरणाशिवाय अन्य दुसरा उपाय नाही, हे एकतर आधी आपल्या मनाने ठाम करायला पाहिजे. जसजशी आपल्याला दत्त नामाची ओढ लागते
तस तसे काय होते की मनुष्याची देहबुद्धी कमी होते आणि मग त्या नामस्मरणाचा एक आनंद आपल्याला अनुभवायला येतो. तर नामस्मरण हे परमेश्वरासाठीच घ्यावे. जो साधक नामाला चिकटलेला असतो, त्याचा जो देह आहे तो प्रारब्धाच्या स्वाधीन करतो. प्रथमतः नामस्मरण करण्याच्या आधी मी नाम घेतोय असे आपल्याला वाटते. म्हणजे कुठेतरी मी एक आपल्या आतमध्ये असतो. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा आपण मध्यात येतो त्यावेळेला तो परमेश्वरच माझ्याकडून नामस्मरण करून घेतोय अशी भावना मनुष्याच्या मनामध्ये येते. आणि एक ठराविक काळाच्या नंतर जसजसे आपण नामस्मरणामध्ये रंगून जातो त्यावेळेला राम हमारा जप करे हम बैठे आराम हा अनुभव मनुष्याला येतो. आणि मग नाम घेणारा जे नाम आहे ते नाम घेणारा आणि परमेश्वर हे एकच होऊन जातात. मग साधकाच्या मनाची अशी तयारी होते की या जगामध्ये कोणी काहीही सांगो हो मला, परंतु माझे सद्गुरू मला जे सांगतील तेच केवळ मी एक प्रमाण मांडणार आहे. आता तो साधक एवढी मनाची तयारी करतो तरी सुद्धा त्याचे जे मन आहे ते सर्वस्वी काही शरणागती पत्करत नाही किंवा शरणागती मानत नाही आणि अखेरपर्यंत त्याची देहबुद्धी काही जात नाही. शिवाय कधी ना कधीतरी आपल्याला हे जग सोडून जावेच लागणार आहे. त्यामुळे मृत्यूचे भय हे नेहमीच त्या साधकाला असते. सतत त्याच्या जीवाची त्याच्या मनाची तगमग होत असते. त्याच्या मनामध्ये नाना विकल्प येत असतात, शंका कुशंका येत असतात. परंतु मग माझे सद्गुरू आणि माझ्या सद्गुरूंनी मला दिलेले नाम, या दोघांच्या शिवाय मला या जगामध्ये तारणारा कोणीच नाही, या सत्याची जाणीव जेव्हा त्या साधकाला होते तेव्हा मग त्या साधकाचे मन हळूहळू शांत व्हायला लागते. आणि मग साधकाला मरणाचे स्मरण राहिले तरी सुद्धा त्याचे जे नामस्मरण आहे ते अतिशय उत्तम प्रकारे चालते आणि हेच साधन मार्गातील रहस्य त्याला उमगलेले असते. आता नामस्मरण जेव्हा तो सतत घेत असतो, ज्या परमेश्वराचे तो नाम घेत असतो तोच भगवंत आहे ही जाणीव देखील त्या साधकाच्या मनात दृढ व्हायला लागते. आणि मग नाम घेताना भगवंताच्या प्रत्येक नामासोबत परमेश्वरच माझा आश्रय आहे आणि मी त्याचा आश्रित असून त्याचा मी सेवक आणि तो माझा स्वामी आहे, तोच माझा रक्षण करता आहे, ही भावना साधकाच्या मनात आपोआप निर्माण व्हायला लागते. सतत मग साधक नामस्मरण करत असतो आणि नामस्मरण करता करता साधकाला त्याचे अकर्तेपण जाणवते आणि मग परमेश्वराला सर्व तो अर्पण करतो. आणि मग साधकाच्या अंतःकरणात त्या परमेश्वराचा सूक्ष्म स्वरूपाचा आविर्भाव होतो आणि मग त्याच्या हृदयामध्ये जीव आणि शिव हे दोघेही एकत्रपणाने नांदू लागतात. मग जसजसे साधक नामस्मरणामध्ये रंगू लागतो, जसजसे परमेश्वर आणि साधक हे जवळपास एकच वाटू लागतात, तसतसे त्या साधकाची जी जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कशा प्रकारे बदलतो हे आपण पाहूया. तर साधकाची बुद्धी ही व्यापक होऊ लागते आणि मग त्याला या सर्व विश्वासाठीच प्रार्थना करावी वाटते की हे परमेश्वरा, या विश्वामध्ये जे सर्वजण आहेत ना, या सर्वांचे अंतरंग केवळ तुझ्याकडेच लागू दे आणि सर्वांचं हृदय हे केवळ तुझ्या प्रेमाने पवित्र होऊन जाऊ दे. आता आपल्याला जसे जग हवे असते तसे नाहीये याची सर्वसामान्य मनुष्यांना खंत वाटत असते, परंतु जो साधक असतो त्याला याची खंत देखील उरत नाही. आणि आजचेच हे जग आहे ते जग त्याला मग काही काळानंतर दिव्यमय दिसू लागते आणि तशी जी दृष्टी प्राप्त व्हावी असे त्याला वाटते, तो या साधनाचाच परिणाम असतो. आयुष्यामध्ये प्रसंग कसाही येऊ दे,
त्या साधकाच्या नामस्मरणाला यत्किंचितही धक्का लागत नाही आणि हे जे काही सर्व आहे हे त्या परमेश्वराच्या शक्तीनेच घडते. आणि त्याबरोबरच साधकाला सतत हे जाणवत असते की कुणीतरी मला सांभाळत आहे. आणि हे जाणवले म्हणजेच मी साधन करतोय हा जो काही सर्वात मोठा भ्रम असतो मनुष्याच्या अंगी तो दूर होतो. त्या परमेश्वराचे नाम, माझ्या दत्त महाराजांचे नाम म्हणजे एक दिव्य संजीवनी आहे. आणि जो ह्या दिव्य संजीवनीचे सेवन करील ना, त्याच्या जीवनात, त्याच्या अंतर्मनात आणि बाहेर सुद्धा स्वस्थता निर्माण होईल. आणि ही स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी केवळ त्या परमेश्वराचीच आहे, हे त्या साधकाला मनोमन पटायला लागते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.